दसऱ्याची सुरुवात झाली होती. बाबांनी सोनं आणलं होतं आणि सुमेधनी चॉकलेट पण घेतली होती. नंतर हार बांधले आणि मग आम्ही किराया नेऊन दिला. सुमेध म्हणाला मला पॉपकॉर्न पाहिजे, ते हे बार्बेक्यू पॉपकॉर्न बनवले, खूप टेस्टी झाले होते. बाबा गेले गाडी धुवायला. गाडी धुतल्यानंतर आमच्या अन्वेषाला मजा आली तर भाऊ केलं. आज मी फर्स्ट टाइम हे कोळ्याचे बोंड मी बनवणार होती आणि त्याची प्रोसिजर जवळशी वेगळीशीच होती. तर मी एक झाकण घेतलं आणि त्यावरची पूर्ण स्किन काढून टाकली आणि त्याचे छोटे छोटे काप करून मी कुकरमध्ये शिट्ट्या होऊ दिल्या. त्यानंतर कुकरमध्ये शिट्टे झाल्यानंतर ते खूप सुंदर असं स्मॅश करून टाकलं आणि त्यामध्ये साखर टाकली आणि त्याला एका परातीमध्ये स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत घासलं. त्यानंतर तेलामध्ये लो फ्लेमवर ते तळून घेतले आणि असे माझे गुलगुले हिंदी भाषेत आणि मराठी भाषेत आपले बोंड तयार झाले. तयारी केली, आईच्या पाया लागून घेतल्या पोरांनी, मी आणि सोनं दिलं, देवाला सोनं दिलं आणि आता मम्मी पप्पाला सोनं द्यायसाठी त्यांच्या घरी जायचं होतं. आम्ही रेडी झालो. बाबा ऑलरेडी जाऊन होते. घरी जाता क्षणी मग अन्वीक्षाचं लाडं सुरू झाले आणि नंतर मम्मीनी पण मला 2 विक्ट्री म्हणून 2 बोटं दाखवले आणि त्यानंतर सुमितच्या पप्पाला. त्यानंतर मस्त आम्ही आलू बोंडे रस्सा खाल्ला, म्हणजे बटाटा वडा आणि रस्साचे बडे स्वाद घेतले. मम्मीने मस्त बनवले होते आणि मी लाडूचा स्वाद घेतला. असा दसरा संपला.